वर्षातील आज पहिली अंगारकी चतुर्थी। माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी आल्यानं या व्रताला विशेष महत्त्व आहे। मुंबईसह राज्यभरातील गणपती मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळते। यामुळे दिवसभर मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण राहणार असून सायंकाळी चंद्रदर्शनाच्या वेळी गर्दी अधिक वाढण्याची शक्यता असल्यानं प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्याचं आवाहन करण्यात आले। तर आज नव्या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आहे। माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी आल्यानं या व्रताला विशेष महत्त्व दिलं जातं। मुंबईसह संपूर्ण राज्यातील गणपती मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळते। यामुळे दिवसभर आज मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण राहणार असून विशेष म्हणजे सायंकाळी चंद्रदर्शनाच्या वेळी गर्दी अधिक वाढण्याची शक्यता असल्यानं प्रशासनाकडून सर्व नागरिकांना भक्तांना सहकार्याचं आवाहन करण्यात आलंय। आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिरांमध्ये पाहायला मिळते। तर याच खरं तर दिवसाचं औचित्य साधून आपण दिवसाची सुरुवात करूया। राज्यातील दोन प्रमुख गणपती मंदिरातून, एक म्हणजे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि दुसरं म्हणजे पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरातून। सर्वात आधी जाऊया पुण्यात। अर्थातच दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले जात आहेत। अमोल, आज पहिली अंगारकी चतुर्थी आहे वर्षातली आणि खरं तर वर्षाची सुरुवात गणपती बाप्पाचं दर्शनाने होणार आहे। अमोल, नक्कीच अत्यंत शुभ दिवस आजचा आहे। यंदाच्या वर्षाची पहिलीच अंगारकी चतुर्थी आज आलेली आहे आणि त्यामुळे या शुभ दिवसाची सुरुवात भाविकांनी या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन केलेली आहे आणि मोठी गर्दी आज मंदिरामध्ये झालेली आहे। या मंदिराच्या बाहेर जवळपास 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा सुद्धा लागलेल्या आहेत आणि आकर्षक हे बाप्पाचं आपण रूप पाहतोय आणि हेच बाप्पाचं रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे। आज अंगारकी चतुर्थी आहे आणि या दिवसाचं औचित्य साधून सर्वजण बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात आणि या दिवसाचं नेमकं महत्व काय आहे, इथले पुजारी आपल्या सोबत आहेत। महाराज, काय सांगाल आजच्या दिवसाचं महत्व? अंगारकी आली आहे, पहिलं वर्ष, नवीन वर्ष आहे आणि अंगारकी आली। जय गणेश। आज अंगारक योग असा आहे की वर्षातनं पहिली अंगारकी चतुर्थी आहे। त्यामुळे संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी हा मंगळवार असून आज भक्तांच्या आलोट गर्दी जमलेली आहे, प्रचंड गर्दी जमलेली आहे। हा पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे म्हणून या ठिकाणी आज गर्दीचा दिवस साजरा झालेला आहे। काय दिवसभरात काय नियोजन आहे? वेगवेगळ्या पूजा अर्चा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे। आता आपल्याकडे आज म्हणजे मंगळवार असल्यामुळं, अंगारक चतुर्थी असल्यामुळं यामुळे सकाळी आज पहाटे 3 वाजता आपण ब्रह्मनस्पती सुक्ताचा अभिषेक केलेला आहे आणि ब्रह्मनस्पती सुक्ताचा अभिषेक झाल्यानंतर आपल्या सकाळी आता संध्याकाळी म्हणजे सकाळच्या टायमाला 7ची आरती होते आणि 7ची आरती झाल्यानंतर 1:30 वाजता आरती असते आणि त्यानंतर रात्रीची महाआरती असते। मोठी गर्दी आहे भाविकांची, दर्शन होते व्यवस्थित सगळ्यांचं? हो, दर्शन तर खूप व्यवस्थित होतं। आमच्याकडे म्हणजे आमच्या ट्रस्टनी भरपूर व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे व्यवस्थित दर्शन होतं भक्तांचं। गर्दी मोठी आहे, बाप्पाचं हे रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी सर्वांनी गर्दी केलेली आहे। आपण पाहतोय की ही भाविकांची रेग आहे आणि याच्यापेक्षा काही पटीनं मंदिराच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत आणि आज हा योग जुळून आलेला आहे कारण की नवीन वर्षाची पहिलीच अंगारकी आहे, मंगळवार आहे आणि या शुभ दिवसाचं औचित्य साधून सगळे भाविक पुणेकर आहेत ते बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत आहेत। बाप्पाचं मनमोहक रूप आपण पाहतोय, त्याचबरोबर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट ही सुद्धा करण्यात आलेली आहे आणि पहाटे 3 वाजल्यापासून मंदिर हे भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि आज दिवसभर अशीच गर्दी भाविकांची मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। या खरं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मंदिर हे मध्यवर्ती भागामध्ये आपण आता आरती सुरू आहे, थेट भाविकांसाठी आपण आरती दाखवूया।
निश्चितच अमोल, खरं तर आरती सुरू आहे. आपण मुंबईतील सिद्धिविनायकाचं देखील दर्शन घेऊया आजच्या शुभदिनी. आपले प्रतिनिधी भूषण शिंदे देखील आपल्यासोबत जोडले जातात. भूषण, खरं तर आज अंगारकी चतुर्थी आहे, शुभदिन आहे, वर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने होते. भूषण, नक्कीच मेघना, एकंदर नवीन वर्ष म्हणजे वर्ष 2026 मधील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे आणि मुंबईचं आराध्य दैवत, मुंबईचा ग्रामदैवत म्हणजे अर्थात सिद्धिविनायक बाप्पा. आणि आज या बाप्पाच्या चरणी नतमस्तक व्हायला, बाप्पाचं दर्शन घ्यायला आज अनेक भाविक अगदी पहाटेपासून इथं आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. अगदी पहाटे 4 पासून जेव्हा मंदिर उघडलं तेव्हापासून आपल्याला इथं गर्दी पाहायला मिळत आहे. आणि एकंदर आता सुद्धा या संपूर्ण बाप्पाच्या गाभाऱ्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे. अगदी महिला असतील, वृद्ध नागरिक असतील, तरुण मंडळी असतील, लहान बालकं असतील, अशी साऱ्यांची गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळते. एकंदर आजच्या दिवसाची सुरुवात आपल्याला इथं बाप्पाचं दर्शन घेऊन करणारे भाविक जे आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आज दिवसभर इथं मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलेला आहे. त्यासोबत इथं या संपूर्ण मंदिरामध्ये, या मंदिर परिसरामध्ये महाआरती असेल किंवा महाप्रसाद असेल असे अनेक कार्यक्रम देखील इथं केलेले आहेत. आणि एकंदर आज भाविकांची इथे दिवसभर गर्दी पाहायला मिळणार आहे. अनेक भाविक इथं मोठी गर्दी करणार आहेत. आपण काही भाविकांची बातचीत करण्याचा प्रयत्न करू, त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचं जाणून घेऊया, त्यांची भावना काय जाणून घेऊया. दादा काय सांगाल आज दर्शन घेता तुम्ही बाप्पाचं, काय सांगाल? तर अशा प्रकारे अनेक भाविक आहेत, महिला देखील आहेत, जाणून घेऊया त्यांचं म्हणणं. ताई, काय सांगा? तर अनेक भाविक आहेत ते इथं दर्शनाला उभे आहेत, मोठी रांग लावून उभे आहेत आणि आज दिवसभर अशीच गर्दी राहणार आहे. अनेक भाविक अगदी दुरून, अगदी कल्याण डोंबिवली असेल किंवा मुंबईच्या बाहेरून सुद्धा अनेक जे नागरिक आहेत, अनेक भाविक आहेत ते इथं येत असतात. आणि सिद्धिविनायक मंदिराची खासियत म्हणजे हा अत्यंत अशा प्रकारे जी बाप्पाची जी मूर्ती आहे ती अत्यंत आखीव रेखीव अशी मूर्ती आहे, सुबक मूर्ती आहे. आणि बाप्पा दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक इथं येत असतात, गर्दी करत असतात. आणि आज मात्र अंगारकी चतुर्थी आहे, अंगारकी आहे, विशेष दिवस आहे, खास दिवस आहे. त्यानिमित्तानं अनेक भाविक इथं येत आलेले आहेत. गाभाऱ्यामध्ये आपल्याला अगदी पाहायला मिळतं कुठेतरी पाऊल ठेवा सुद्धा जागा नाहीये, तरी सुद्धा मंदिर प्रशासनाचं जे नियोजन आहे ते आपल्याला इथं चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहे. आणि अशा प्रकारे सध्या या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आपल्याला काहीसं चैतन्याचं वातावरण पाहायला मिळत आहे. अगदी संपूर्ण गाभारा जो आहे तो हार फुलांनी सजवलेला पाहायला मिळत आहे. आणि या संपूर्ण मंदिरामध्ये आज सजावट देखील वेगळी पद्धतीने केलेली आहे. झेंडूंच्या माळा ज्या आहेत त्यांची सजावट देखील पाहायला मिळत आहे. आणि अशा प्रकारे एकंदर सर्वच भाविक इथं येऊन बाप्पासमोर नतमस्तक होत आहेत, बाप्पाच्या चरणी लीन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेघना, निश्चित भूषण, आपण मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं, पुण्यातील दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं बाप्पाचं खरं तर दर्शन घेतलं. आपण सांगलीत जाऊयात. सांगलीतून संजय देसाई आपल्यासोबत आहेत. संजय, खरं तर ज्या मंदिरात आपण या क्षणी उपस्थित आहात त्या मंदिराची खूप आख्यायिका आपण ऐकलेल्या आहेत. खूप दुरून जे आहेत भक्तगण या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. संजय, अंगारकी संकष्टीनिमित्त आज सांगलीचे आराध्य दैवत श्री गणरायाला भाविकांनी तुडुंब गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळते. आपण मंदिर गाभारामध्ये आहोत. माझ्या पाठीमा बघता ते आता थोड्या वेळाने आरती सुरू होणार आहे, त्यासाठी इथं तुडुंब गर्दी पाहायला मिळालेली आहे. आज महत्त्वाचं म्हणजे वर्षातले 3 अंगारकी संकष्ट आहेत, त्यातली पहिलेच अंगारकी संकट आहे, त्यातलं पहिल्या आठवड्यातली पहिली अंगारकी संकट असल्यामुळे याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. 2025 सालच्या वर्षभराची पहिली अंगारकी संकष्टी असल्याने सांगली नगरीचे आराध्य दैवत असलेले आणि दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे गणपती मंदिर असलेल्या गणपती पंचायत आणि संस्थांच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून लांबच्या लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण असले तरी त्यांचा परिणाम भक्तावर झालेला दिसत नाही. उलट निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या गणरायाला साकडं घालण्यासाठीही रीग दिसत आहे. या वर्षातील पहिली आणि पहिल्या आठवड्यातील पौष महिन्यातील ही पहिली संकष्टी आहे. या वर्षात 3 संकष्टी असल्याने या संकष्टीला खूप महत्त्व आज आलेलं पाहायला मिळत आहे. गजानन श्री गणराया आदी वंदू तुझं मोरी या सांगलीच्या गणपती पेठात असणाऱ्या गणपती मंदिरात ह्या अंगारकी संकष्टी भक्तांनी फुलून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, मनोमुख अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गणपती मंदिर हे सर्वधर्म समभावाचे एक प्रतीक मानले जाते. नवसाला पावणारा गणपती अशी या देवाची आख्यायिका आहे. पश्चिम महाराष्ट्रातून गणपती पुढे नंतर सांगलीचे गणपती मंदिर हे मोठे आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संकष्टी औचित्य साधून भाविक दर्शनासाठी आले असतात. पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी दर्शनाच्या रांगा लागलेल्या आहेत. आपण पाहतो की अशी तुडुंब गर्दी भरलेली आहे. आता थोड्याच वेळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरतीचे सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे. मेघना,
निश्चितच संजय, जर आपण पाहिलं तर लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांची आजची सुरुवात खरं तर गणपती बाप्पाच्या दर्शनाने झालेली आहे. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. धन्यवाद अमोल आणि धन्यवाद भूषण आपलं देखील. तर आज नव्या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आणि त्याच निमित्तानं आपण राज्यातील 3 प्रमुख गणपती मंदिरातील गणरायाचं दर्शन घेतले. लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनानं भाविकांनी आज दिवसाची सुरुवात केलेली आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी आल्यानं खरं तर या व्रताला विशेष महत्त्व. मुंबईसह राज्यभरातील गणपती मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळते. यामुळे दिवसभर मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण राहणार असून सायंकाळी चंद्रदर्शनाच्या वेळी गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.